असेल किंवा मीठ असेल त्याबद्दल तो काय करतोय, विश्लेषण करून सांगतोय. म्हणजे जीवनावश्यक काय आहे, त्याच्या गरजा काय आहेत त्याबद्दल तो माहिती सांगतोय. याच्यामध्ये आपण अजून उदाहरण घेणार होतो, परंतु आपल्याला मर्यादा असल्यामुळं ज्या उपभोग आहेत म्हणजे त्याला आपण चंगळवादाची वस्तू म्हणतो, उदाहरणार्थ मोबाईल असेल, फ्रीज असेल, टीव्ही असेल, तर त्याच्या संदर्भात तो माहिती सांगतो. त्यानंतर मूल्यमापन याच्यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक मागणी व बाजार मागणी. वैयक्तिक मागणी म्हणजे आपली एकट्या व्यक्तीची मागणी, बाजार मागणी म्हणजे आपण सगळेजण बाजारात केल्यानंतर केलेली मागणी, त्याची तो तुलना करून सांगतो किंवा फरक करून सांगतो. त्यानंतर शेवटचं आहे संश्लेषण किंवा त्याला नवनिर्मिती असं म्हटले जातं. आता नवनिर्मितीमध्ये त्याला आपण एक प्रोत्साहन दिले किंवा मागणी जर वाढायची असेल तर काय करणार, तू जाहिरात कशी करेल किंवा कशी करू शकतो. उदाहरणार्थ प्रश्न दिला आपण की वस्तूची मागणी, उदाहरणार्थ खेळणी या संदर्भात वाढवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करा. म्हणजे खेळणी त्याच्याकडे आहे, तू विकायला गेलाय आणि त्याच्या वस्तूला मागणी वाढावी, या संदर्भात तो काय प्रयत्न करेल. मग तो वेगवेगळ्या पद्धतीने जाहिरात करेल, अनाउन्सिंग करेल, सांगेल, डोर टू डोर जाईल, त्याला जे वाटते तो करेल त्या पद्धतीने. आणि दुसरा प्रश्न आपण दिलाय तो वह्याच्या संदर्भामध्ये आहे. वह्याच्या विक्रीसाठी किंवा विक्रीत वाढ होऊन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपण किंवा तो विद्यार्थी कशा पद्धतीने जाहिरात तयार करेल. तर त्या संदर्भात त्याला आपण क्रिएटिव्ह केलेले किंवा प्रोत्साहन देण्यासाठी केले. तर अशा पद्धतीने आपण घटकार्यामध्ये अर्थशास्त्र या विषया संदर्भामध्ये घटक मागणीचं विश्लेषण या संदर्भात आपण हे घटकार्य सरांच्या आपल्या समोर सादर केलेले. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. अतिशय उत्तम आहे सर. मला